आता गांठ्या बोलायचं नव्हतं पण लय तू आता ते काय म्हणतात ना जखम व अशी खोडून काढली माझी जखम. आता हे असं भळाभळायला लावली जखम तू. काय लय फोटो आलते लय सोयरिकी आलत्या भारी भारी पण काय त्या आमच्या मामानी सगळी आई आता सॉरी यार ऐकलंच नाही तुम्ही. ऐकलंच नाही आता ते काय करणार. आणि ती मामाची आमची मोठी पोरगी ती दिली आमच्या गळ्यात मारून. घरचे म्हणले आई खुटूनच बसली हीच करायची माझी बाची हीच करायची. मामा ते आले एक दिवस आणि तिला कार्यक्रम करून त्याची पुरी हा 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 हा. अशा पुरी भारी आलत्या चालू सोयरिकीला कमी होती काय. हे आम्ही चेअरमन दुधाचा धंदा कितीतरी भारी भारी. आता काय संपलं बाबा सगळं. आता काय पश्चाताप करून ही विरक्ती खरी तर त्याच्यामुळेच आली काय सांगू तुला. अच्छा. मग वहिनीचं तुमचं म्हणजे तुमची इच्छाच नव्हती बाई ही पोरगी करायची. आता काय सांगतो गांठ्या इच्छा म्हणजे आमची लय वेगळी इच्छा होती. आमच्या मनात दुसरंच कोणतरी होतं पण हे मामाच्या इच्छे खातर मामा येऊन डायरेक्ट साखरपुडाच करून गेला. लग्नच लावून गेला. साखरपुडा म्हणलं साखरपुडा झाले पळून जाऊ पण माळच घातली डायरेक्ट गळ्यात. मग ते वहिनींना माहिती आहे का तुम्हाला त्या पसंत नव्हत्या तरी तुम्ही केलं. नाही तिला काय माहित तिला जरी कळलं कोण घाबरत आहे तिला. मी काय घाबरत असतो तुम्ही घाबरत नाही का? हे तिला आणि मी यार काय समजा ते आता इथं आले आणि त्यांनी सगळं ऐकलं